काय हे किती चुका या शुद्ध लेखनाच्या. आता ह्या बाबतीत पत्र तरी किती लिहायची त्या संपादकाला. या हे आणखीन एक महान व्यक्तिमत्व. आपली संस्कृती विसरत चाललेत लोक दिवसेंदिवस. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करण्यातच यांना धन्यता वाटते. हे जर असंच चालू राहिलं ना तर सगळं कठीण आहे पुढं. अहो काढा घ्या, गरम गरम आहे. हा ठेवा तिथे. अहो काय झालं, आज काय सापडलं तुम्हाला या वृत्तपत्रात? सापडलं काय म्हणजे? मी काय मुद्दाम करतो असं वाटलं का तुम्हाला? नाही. हो, माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते सकाळी सकाळी हे असलं काहीतरी वाचून. गरम काढा घ्या आणि थंड व्हा. अहो नुसत्या काढ्यानं विझणार नाहीये ही आग. अगो बाई, मग बंब आणू का आगीचा? बंब करा हे विनोद. बंद करा हे असले विनोद. अहो समजलं. अहो या वृत्तपत्रात असं काय आहे ते तरी सांगा. बघा बघा हे बघा. मराठी चित्रपटात काम करणारा एक मोठा अभिनेता. हा म्हणजे ज्याला सगळी तरुण पिढी ही आपला आदर्श मानते. हा. आपला वाढदिवस कसा साजरा करतोय बघा. आपला? तो कशाला साजरा करतोय? अहो आपला म्हणजे आपला नाही हो, त्याचा वाढदिवस तो कसा साजरा करतोय ते बघा. हा हा, आपला म्हणजे त्याचा. त्याच्या वाढदिवसाला त्याची आई त्याला औक्षण करत नाहीये. अभद्र असा केक कापतोय तो. बघा बघा, तुम्हीच बघा. नाही मला सांगा ना, हे असले पाश्चात्य पदार्थ आणण्यापेक्षा आपल्याकडे काय गोड पदार्थ कमी आहेत का वाढदिवसासाठी? पण आपल्या घरात मात्र हे असले पदार्थ आपण कधीही आणत नाही याचा मला अभिमान आहे. काय हो, तुम्हाला काय झालं? नाही हो, त्या पाश्चात्य पदार्थाचं नाव ऐकून अगदी कसंच झालं. कसे काय खातात ते लोक हा पदार्थ कोणास ठाऊक. अहो वाढदिवसाला लाडू खावे, जिलबी खावी, बासुंदी खावी, प्यावी. पण हा असला पदार्थ शिशी शिशी शी किळस येते अगदी. धिक्कार धिक्कार आहे अशा लोकांचा. तो मावा केक तर अजिबात नको. शी. नाही, धिक्कार तर करायलाच हवा. पण आपल्या घरात हे सगळं निक्षून पाळलं जातं याचा मला मात्र खूप आनंद आहे. हो हो हो, मला पण. तू कधी केक नाही खाल्ला? लुक एट यू. अरे बाहेर कमी आणला तू केक, पोट भरलंच नाही माझं. बट 8 पीसेस होते ठीक, सगळे खाल्ले तू. अरे भाई साईज बघ ना आपल्या पोटाची. आपलं पोट मोठं, आपलं मन मोठं. अरे तू 10 पीस आणले असते ना तरी संपवले असते मी. हा टिक्स यू आर सही आली. मी बघतो. थांब ए थांब येते. सही आली. नीट नीट. टिग्स, जरा तोंडावर हात ठेवून शिंकत जा ना. सरक. नॅक नॅक. ग्रेट यार, यू हॅव डन इट. Congrats, dude. Thank you so much. Anyway. अप्पा
केतकरांची परमिशन घेतलीस तू? मी नाही, सईनी परमिशन घेतली. पण आहे कुठे आपली मॅडम? आणि इंटेरियरचं काम कधीपासून सुरू करणार आहे? या शी सर, आपण आजपासून सुरू करू. शील बी हिअर इन व्हाईल. ओके. तू केक खाणार? ए वाव यार, केक हो दे ना. बस का भाई, तुझ्या समोर संपवला ना मी सगळा केक. तिच्यासाठी सेपरेट काढलाय मी. Wait, I'll get it for you. रिचा, गेली, फुल दिली फक्त. नॅक नॅक. रिचा, तुझे केस सारखे सारखे माझ्या नाकात जाऊन जाऊन मला फक्त तुझ्याच केसाने शिंकायचंय. अच्छ! सत्य आहे. आजचीच तारीख टाकू ना या धनादेशावर? हो चालेल. नाही, तुम्ही सगळं काम करताय म्हणल्यानंतर तुम्हाला मोबदला हा मिळायलाच हवा. नाही आपण मी फक्त आपला सल्ला दिला. अहो तेच तर तुमचं काम आहे. नाही नाही, पण काय एवढी गरज होती आपली लगेच तातडीनं धनादेश काढण्याची? ठीक आहे, तुम्हाला नको असेल तर मग माझ्याकडेच ठेवतो. नाही 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 नाही, आता तुम्ही काढलाच आहे तर ठेवतो. हा, लक्ष्मी आहे शेवटी. काय आहे, पैसे देण्यापूर्वी समजा एखाद वेळेस मला देवाज्ञा झाली म्हणून म्हटलं देऊन टाकूया. बरं आप्पा, ते कांगारू कुठे आहे? नाही म्हणजे नवा डाव टाकलात ना आपण ठरवल्याप्रमाणे? अहो अहो हळू बोला जरा. का? अहो का काय, कालच सौजन्याचं जाळं विणायला सुरुवात केली आहे. हळूहळू त्याच्याशी गोड गोड बोलून त्याच्याबरोबर चांगलं वागून बघा मी त्याला कसा गुंडाळतो ते. आप्पा जमतंय जमतंय. हे असंच सुरू राहिलं ना तर माझी खात्री आहे एक दिवस तुम्ही त्याला घराबाहेर काढणार. हो ना? हा, पण मी सांगेन तसं करा. मनातला राग कधी तोंडावर येऊ देऊ नका. अहो तुम्हाला एवढा मोठा मोबदला मी दिलाय तेव्हा तुम्ही सांगाल तसं मला वागायलाच हवं. नाही तर माझे सगळे पैसे वाया जातील. पैसे वाया नाही जाणार, मी लिहून देतो. वा. पण आपण ते कांगारू आहे कुठं? अहो मी मगाशी आलो तेव्हापासून दिसलं नाही मला. अहो अगदी धूर्त आणि चाणाक्ष मुलगा आहे तो. समजा तो इथे आला, त्याने तुम्हाला बघितलं तर नसत्या शंका कुशंका विचारत बसेल म्हणून तो नसतानाच तुम्हाला इथे बोलवलंय. ये कल्पना ठेव. हा, तुमची ओळख करून देतो. ह्या आमच्या सौभाग्यवती हा, बर. आणि ह्या थोरल्या सुनबाई. नमस्कार. घ्या ना गरम गरम चहा. हो. घ्या. हो घेतो घेतो. आणि चिवडा पण घ्या, आमच्या दुकानातला आहे. हो हो, हो खातो ना खातो. विचार विचार. नको नको, मला कसं तरी वाटतंय. कसं तरी वाटतंय काय? विचार. नको ना, तुम्ही विचारा ना. मी काय सारखं विचारायचं, तू विचार. अरे काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्हाला काय घरात कामं नाही आहेत का? अहो कल्पनाला ना यांना काहीतरी विचारायचंय. नाही नाही, मला नाही, आईंनाच विचारायचंय. विचार ना, घाबरतेस काय एवढी? मीच विचारते. अहो आमच्या कल्पनाचा ना एक चुलत भाऊ आहे. तो खारेपाटणला असतो. बस आता त्याचं काय? अहो त्याला ना मूळव्याधीचा खूप त्रास आहे हो, गेली अनेक वर्ष. तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी अगदी रामबाण औषध सुचवू शकाल का? कोण, मी? डॅम गुड डॅड, आता हा चान्स सोडू नकोस. हा भाई, घराची सेटिंग करता करता
तुझी पण सेटिंग लावून टाक हा. हे लाजतोय बघा कसा. मी लाजत नाही हा मी. भाई लाजतोय लाजतोय. हे बघ भाई, ती जेव्हा तुला डॉक्युमेंटरी मध्ये मदत करायला आली ना, तेव्हा तू तिच्या प्रेमात पडलास. आता ती तुला घर सजवायला मदत करते. आता तू तुझ्या प्रेमाचा इजहार करून टाक. कुठला हार? इझिली हार न मानता बोलून टाक. जाऊ दे, नाही तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. आम्ही फक्त एवढंच सांगतोय की तुला आणि सईला आता एक मोकळा वेळ मिळेल, तर तू वाया नको घालूस असाच. तिला ना ऍटलीस्ट तू आयडिया तरी दे तुझ्या मनात काय येते. इन अ वे इट्स नाईस. आय मीन आम्हाला असं एकत्र वेळ मिळतोय टाइम स्पेंड करायला. इट्स अ गुड थिंग. मला तिच्या हॉबीज लाइकिंग्स त्याच्याबद्दल थोडं समजून घेता येईल. इट्स इझी फॉर मी. अरे भाई, ते हॉबी बिबी राहू दे. तू तिचा हॉबी कधी होणार ना त्याचा विचार कर. उगाच नाही तर वेळ वाया घालवशील. हा खूप घाई करतो. नाही बरोबर बोलतोय तो. हा, म्हणजे आम्हाला फक्त एवढीच काही आहे की तू कधी तिला प्रपोज करशील. हे बघ भाई, वहिनी समोर आली ना की सरळ बोलून टाकायचं. काय? हे बघ, समजा ही तुझी वहिनी. काय? माझी वहिनी? काय ऐकलंस? माझी वहिनी. करेक्ट आहे. ही माझी वहिनी आहे. हे बघ, समोर आली ना की असे डोळ्यात डोळे घालायचे आणि रोमॅन्टिकली बोलायचं, आय लव्ह यू. मला तुझ्याशी लग्न करायचंय. रिहर्सल करू दे आधी. मला रिहर्सल करू दे. अँड डिक्स, स्टॉप दिस नॉनसेन्स. ओके, हे मी असं बोललो ना सईला, ती घाबरून पळून जाईल. अरे नाही भाई, अरे आपली वहिनी अशी घाबरणारी नाही. शेवटी आप्पा केतकरांची नात आहे ती. हे काय सारखं वहिनी वहिनी लावलंय. अरे वहिनी वहिनी म्हणजे काय? आता समज, हा आपला भाई आहे म्हणजे सई कोण? वहिनी. पण हे वहिनी किती डाऊन मार्केट वाटतं यार. डाऊन मार्केट वाटतं म्हणजे काय? हा, एक मिनिट, तू माझ्याशी आर्ग्यू नको करू. सर जरा गप्पा बस. नाही, argue- ह्याला बोल यार, ह्याला काही समजत नाही. तू गप्पा बसला. भांडू नका. मी प्रेमाने सांगतोय. व्हॉट एव्हर. इथे अजून वहिनी सई आली नाही आहे. इथे केक खाल्ला नाही तिने. आणि तू चेक ऑन. मी बघून येतो, तोपर्यंत तुम्ही भांडायचं नाही. अहो काय प्रकार आहे हा? मूळव्याधीची औषध मी कशी काय देणार हो? वकील आहे मी. अहो पण तुम्ही वकील आहात हे मी माझ्या घरच्यांना सांगितलेलंच नाहीये मुळे. का? अहो माझ्या घरच्यांना त्या कांगारूचा इतका पुळका आहे की काही विचारू नका. तो जर काही चार शब्द गोड बोलायला लागला की त्या सगळं सांगून मोकळ्या होतील आपलं काय ठरलंय ते. मग मी कोण असं सांगितलं तुम्ही त्यांना? आयुर्वेदिक वैद्य. म्हणजे माझी हाडं खूप दुखत आहेत, तर त्याच्यावर उपचार करण्याकरता मी एका आयुर्वेदिक वैद्याला घरी बोलवलंय अशी थाप मारली. अच्छा, म्हणजे आप्पा तुम्ही थापा पण मारता? हो खूप. म्हणजे कधी कधी खोटं बोलावं लागतं. नाही नाही नाही, पण तुम्ही बरं केलं. अहो थोडक्यात तो प्रसंग निभावला, नाहीतर माझी अगदी बोलती बंद झाली होती. अहो पण आमच्या सौभाग्यवती भल्या भल्यांची बोलती बंद करू शकतात. आता त्यांना गप्पा बसवायला हा आप्पा केतकरच हवा. खरंय अगदी. पण ते सगळं जाऊ द्या. पण मी त्या कांगारूला कसं माझ्या चक्रव्यूहात अडकवायला सुरुवात केली आहे ते तर ऐका. काय 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 केलं का तुम्ही? त्याला त्याच्या घराच्या सजावटीसाठी माझ्या नातीची म्हणजे आपल्या सईची मदत हवी होती. अहो मी चक्क त्याला परवानगी दिली. काय सांगताय काय आप्पा? मग वा आप्पा, हे असेच डाव टाकत राहिलात ना तर फार वेळ नाही लागणार त्याला गुंडाळायला.
अगदी एक नंबर काम केलंय तुम्ही. मानवत ना मला. म्हणजे काय मानलं आपण तुम्हाला. अहो मी काय म्हणतो, इथे बसून आपण बोलत बसण्यापेक्षा आपण माझ्या खोलीत वर जाऊया. का पुढं काय करायचं ते तिथं जाऊन ठरवूया. कारण काय आहे, एखाद्या वेळेस तो कांगारू इथं आला आता आगाऊपणाने विचारेल, हे कोण. हो चला 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 चला. कल्पना, आज सईला अचानक मेहंदी काढायची हुक्की कशी आली? अहो आई, ते शेळके नाही का समोरच्या बंगल्यातले, त्यांच्या मुलीनी मेहंदी काढायची शिकवणी लावली होती. कालच प्रमाणपत्र मिळालंय. मग काय, आज लगेच सईच्या हातावर प्रयोग सुरू. हो का, बरं. आणि आपल्या बाईसाहेब सगळ्या जगाला मदत करणार. मी म्हणते सकाळी काय, रात्री 2 वाजता जरी आली असती ना तरी सई तयार झाली असती मेहंदी काढून घ्यायला. हो बाई, अगदी खरंय. अगं पण ते मेहंदीच्या नादात एवढा चांगला केक खायचा राहिला ना तिचा. हो ना. करेक्ट आहे देवकी. सकाळी सकाळी सगळ्यांसाठी मी गरम गरम केक आणला. आता सई खाणार तोपर्यंत तो गार होणार. हो. माझ्या घराचं काम पण नाही सुरू झालं अजून, सईने मेहंदी काढली म्हणून. हो रे, आता लवकर सुरू करा. हा हो ए देवकी, बोलव ना तिला. आय थिंक झालं असेल तिचं काम आतापर्यंत, मेहंदी झाली असेल काढून. हो, अरे वाळली पण असेल एव्हाना. सई, अगं लवकर ये ग खाली, किती वेळ तुला. हो, आले आले आई. येतात बाईसाहेब, थांबतो इथे. बरं आप्पा, हा, त्या कांगारूला तुम्ही परवानगी दिली खरं, पण आता पुढे काय करणार आहात? पुढे म्हणजे त्याच्याशी असं गोडगोड 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 बोलून त्याला माझ्या सौजन्य चक्रव्यूहात ओढणार आहे मी. हा नाही नाही, म्हणजे पण नेमकं काय करणार आहात? अहो रोज सकाळी मी चालायला जातो, तेव्हा आता चालायला माझ्या बरोबर त्यालाही घेऊन जाणार आहे मी. अहो पण तो उठेल एवढ्या सकाळी? हो, इथं माझ्या घरात राहायला आल्यापासून त्याला लवकर उठायची सवय लागली आहे. आता त्याला सकाळी सकाळी बरोबर घेऊन जाईन आणि माझ्या बोलण्याने मला हवा असलेला बदल मी घडवून आणीन. कारण सकाळी माणसाचा मेंदू हा ताजा तवाना असतो. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण सांगितली ती चटकन रुजते. अगदी हुशार आहात तुम्ही आप्पा. म्हणजे इतके दिवस काय तुम्हाला शंका होती का? नाही नाही. नाही, ह्या कामात मी तुमची मदत घेतली याचं कारण मला त्या कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नव्हतं म्हणून. आता बघा मी त्याचं काय करतो ते. तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही नक्कीच साध्य कराल, काहीच शंका नाही. आप्पा खरं तर ना तुम्ही वकिली करायला हवी होती. एक नंबरचे पाताळ यंत्री आहात. काय पाताळ यंत्री? हो नाही, म्हणजे तुम्ही हुशार चाणाक्ष आहात असं म्हणायचं होतं मला. केसकर, हा. त्या कांगारूला अजून याची कल्पना नाहीये की तो कोणाच्या वाट्याला जातोय. अहो त्याला नुसतं घराबाहेरच नाही तर या देशाबाहेर काढतो का नाही बघा. काढाल आप्पा तुम्ही. बरं येतो मी. नमस्कार. नमस्कार, येतो. या. चला अप्पा केतकर, चला आता सौजन्य युद्धाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करूया. हाय, काय कुठे होती तू? मी वाट बघत होतो. अहो काय झालं? ते आप्पांनी परमिशन दिली ना तुला हेल्प करायला मला फॉर माय रेनोव्हेशन, म्हणून केक आणला सगळ्यांसाठी. काय? तुम्ही केक आणला? अहो पण ए सई कमॉन, सगळ्यांनी खाल्लाय, आता तू नाही बोलू नको.
नाही मी खाते पण आत्ता नाही खाता येणार. मेहंदी आहे हाताला. वाव, दिस लुक्स लवली. एक छान दिसतंय खूप. धन्यवाद. तुम्ही हा केक आतमध्ये ठेवा स्वयंपाकघरात, मी नंतर खाते. नाही, ते त्याच्यामध्ये एक रिस्क आहे. काय? अप्पा आले. अप्पा आले? अप्पा आले तर प्रॉब्लेम होईल. सो तो आता संपवला पाहिजे. अहो पण मी कसं. ओपन युअर माउथ. अहो काहीतरीच काय नचिकेत. साई, काय झालं? नाही काही नाही. येतेस ना? रेनोव्हेशन साठी घरी येतेस ना? हो तुम्ही व्हा पुढे, मी हात धुवून येते. जाताय ना?